सर्वांना माझा दंडवत प्रणाम. आज आपण एक अत्यंत जिव्हाळ्याचा आणि आपल्या दैनंदिन जीवनाशी थेट जोडलेला विषय घेऊन एकत्र आलो आहोत. तो विषय आहे मोबाईलच्या युगात परमेश्वराची भक्ती कशी करावी. तर बंधूंनो, आजचा काळ बदललेला आहे. हातात सतत मोबाईल आहे. उठल्याबरोबर मोबाईल, झोपण्याआधीही मोबाईल, बोलणं कमी झालं आहे, मोबाईल पाहणं वाढलं आहे, मन एकाग्र होणं कमी झालं आहे, मन भटकणं वाढलं आहे. आणि या सगळ्यात आपण एक महत्त्वाचा प्रश्न विसरतो आहोत. या मोबाईलच्या युगात परमेश्वर कुठे आहे? किंवा त्याहून मोठा प्रश्न म्हणजे परमेश्वरासाठी आपल्या आयुष्यात जागा उरली आहे का? बंधूंनो, महानुभाव पंथ काळावर आधारित नाही, तो काळाच्या पलीकडचा आहे. श्री चक्रधर स्वामींनी मोबाईल पाहिला नव्हता, पण मनाचा स्वभाव अगदी अचूक ओळखला होता. आज मोबाईल मन चोरण्याचं काम करतो. तेच काम त्या काळात वासना, लोभ, मोह करत होते. स्वरूप बदललं, पण विकार तेच राहिले. मोबाईल म्हणजे काय? मोबाईल स्वतः वाईट नाही, तो एक साधन आहे. पण जेव्हा साधन आपला स्वामी बनतं, तेव्हा समस्या निर्माण होते. आज आपण मोबाईल वापरत नाही, मोबाईल आपल्याला वापरतो. मन सतत बाहेर ओढलं जातं, क्षणभरही शांत बसू देत नाही. आणि जिथं मन अस्थिर आहे, तिथं भक्ती टिकू शकत नाही. भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे केवळ पूजा, जप, उपवास नव्हे. तर महानुभाव पंथ सांगतो, भक्ती म्हणजे परमेश्वराचं अखंड स्मरण. भक्ती म्हणजे मन परमेश्वराकडे झुकणं. भक्ती म्हणजे स्वतःला विसरून परमेश्वर आठवणं. भक्ती म्हणजे मी नाही, तो आहे, हा भाव असणे. मोबाईल आणि मन. तर बंधूंनो, मन जिथं गुंतं तिथंच जीव अडकतो. आज मन स्क्रीनवर गुंतलं आहे. क्षणोक्षणी सूचना, व्हिडिओ, रील्स, मेसेज, नवीन काहीतरी. मनाला विश्रांतीच नाही. आणि थकलेलं मन भक्ती करू शकत नाही. भक्ती ही शांत मनातूनच फुलते. महानुभाव पंथ काय सांगतो? तर स्वामी सांगतात, मन जिथं स्थिर तिथं परमेश्वर. मन जर सतत बाहेर धावत असेल तर परमेश्वर आत असला तरी अनुभव येत नाही. म्हणून महानुभाव मार्गात मनशुद्धीला सर्वात जास्त महत्त्व आहे. मोबाईलच्या युगात भक्ती कशी करावी? तर वेळ ठरवा. भक्ती वेळ मागते, मोबाईल वेळ चोरतो. म्हणून स्पष्ट ठरवा. हा वेळ परमेश्वरासाठी. त्या वेळेत मोबाईल दूर ठेवा. जसं मंदिरात बूट बाहेर काढतो, तसं भक्ती करताना मोबाईल बाजूला ठेवा. नामस्मरण महानुभाव पंथाचा सर्वात मोठा आधार आहे. नामासाठी कुठलाही मोबाईल लागत नाही, नामासाठी इंटरनेट लागत नाही, नामासाठी फक्त मन लागतं. चालताना, बसताना, काम करताना नाम सुरू ठेवा. मोबाईल मन खेचतो, नाम मन परत आणतो. स्वामी वैराग्य सांगतात, आजच्या काळात वैराग्य म्हणजे गरज नसलेला वापर टाळणं, सतत पाहणं टाळणं, मनाला शांततेची संधी देणं. डिजिटल उपवास ठेवा. दिवसातून थोडा वेळ मोबाईल पूर्ण बंद ठेवा. तो वेळ परमेश्वराला द्या. सत्संगाचा योग्य उपयोग. आज सत्संग मोबाईलवरही उपलब्ध आहे, पण निवड तुमची आहे. रिकामटेकडे व्हिडिओ की सद्विचार. महानुभाव लीळा, वचन, प्रवचन हे ऐकणं ही देखील भक्ती आहे. पण ऐकून थांबू नका, आचरणात आणा. आत्मपरीक्षण. रात्री झोपण्याआधी एक प्रश्न विचारा, आज माझा जास्त वेळ मोबाईलने घेतला की परमेश्वराने? हा प्रश्न मन हलवतो, आणि जिथं मन हलतं तिथं सुधारणा सुरू होते. भक्ती म्हणजे पळून जाणं नाही. काही लोक म्हणतात आजच्या काळात भक्ती शक्य नाही, पण बंधूंनो, भक्ती म्हणजे जग सोडणं नाही, मन शुद्ध करणं आहे. मोबाईल वापरा, पण गुलाम बनू नका. जगात राहा, पण जग मनात घुसू देऊ नका. परमेश्वर अजूनही जवळच आहे. मोबाईलमुळे परमेश्वर दूर गेलेला नाही, आपण दूर गेलो आहोत. तो अजूनही मनाच्या आतच आहे. फक्त मन शांत करा. मोबाईल खाली ठेवा, डोळे मिटा आणि आत पहा. बंधूंनो, मोबाईल हा काळ आहे, परमेश्वर शाश्वत आहे. काळ बदलेल, तंत्रज्ञान बदलेल, पण जीवाला शांती फक्त परमेश्वरच देऊ शकतो. म्हणून मोबाईल हातात ठेवा, पण मनात नाही. मनात ठेवा फक्त परमेश्वराचं नाम.
हीच खरी भक्ती आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास इतरांनाही शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय श्री चक्रधर स्वामी. दंडवत प्रणाम.